तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही सुरुवात झालेली आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज सकाळी 7 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1515 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, कालपासून याची सुरुवात करण्यात आलेली होती। काल 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते। आज 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला काही गोष्टींची कमतरता भासणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आलेले असतील त्या बहिणींनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली होती आणि ज्या बहिणींनी कामे केलेले नव्हते त्याच बहिणींच्या खात्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींना, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून परत एकदा निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहिणींचे आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे विस्तार होणार होता, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारकडे निधी नसल्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होऊ शकलेले नव्हते। परंतु काल राज्य सरकारकडे निधी आलेला होता, त्यामुळे कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि या डीबीटीच्या माध्यमातून काल 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते। आज सकाळी 7 वाजल्यापासून 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येतच आहेत। परंतु लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार होते। म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे रक्षाबंधनच्या वळणीच्या स्वरूपामध्ये विस्तार होणार होते, परंतु त्यावेळेस राज्य सरकारकडे निधी नव्हता आणि त्यावेळेस नेमकंच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै महिन्याचा हप्ता आलेला होता, तो पण फक्त 1500 रुपये आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज पसरलेले होते, लाडक्या बहिणींमध्ये नाराजी सुद्धा पसरलेली होती। तर ही रक्षाबंधनची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने आज एकत्रितपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे या 12 जिल्ह्यांमध्ये सोडलेले आहे। सकाळपासून म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत दुसरा टप्पा सुद्धा वितरण होत आहे। एकंदरीत काल पैसे आलेले आहेत, त्याचप्रमाणे आज पैसे सुद्धा वाटप होत आहेत आणि उद्या सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का? जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये या हप्त्यांचे पैसे येणार नाहीत आणि तुम्ही
बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं मागच्या 1 महिन्यांपासून यूट्यूबवरती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच यूट्यूब असेल, फेसबुक असेल, अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला पैसे येतील, लाडक्या बहिणींना उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराज सुद्धा झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने कालपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा केलेली आहे। अशा बातम्यांना खऱ्या अर्थाने कालच ब्रेक सुद्धा लागलेला आहे। अशा प्रकारच्या बातम्या कालच थांबवण्यात आलेल्या आहे। म्हणजेच एकंदरीत प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये निधी वितरणास सुरुवात झालेली आहे। बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, खाटागड पैसे येत आहेत आणि या ठिकाणी लाडक्या बहिणी आनंदाने नाचू सुद्धा लागलेले आहेत। परंतु काल कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि उद्या जे उर्वरित 12 जिल्हे राहिलेले आहेत, तर उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर ते उद्याचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। ती यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या जिल्ह्यांची यादी पाहायची आहे, कारण जर तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल तर तुमची आज संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा संपेल। जर तुमचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल तर तुमची उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत 100% प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज पत्रकारांशी बोलत असताना महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे की आम्ही आमच्या माध्यमातून पैसे सोडलेले आहेत, तुम्ही तुमच्या माध्यमातून ते पैसे सुद्धा घ्यायचे आहेत। म्हणजेच याचा अर्थ असा होतं की आम्ही आमचं पैसे देण्याचं काम केलेलं आहे, तुम्ही तुमच्या आधार कार्डची प्रोसेस करायची आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, ते आधार कार्ड बँक खात्याशी सध्याच्या स्थितीला डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, सध्याच्या स्थितीला तुमचं बँक खातं सुरू आहे का, अशा प्रकारची सर्व कामे तुम्ही सुद्धा करायची आहेत। बघा लाडक्या बहिणीनं गेल्या 1 वर्षापासून सर्व लाडक्या बहिणींना नियमितपणे हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढच्या हप्त्यांचे पैसे येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। तर अशा लाडक्या बहिणींना नाराज होऊन देणार नाही अशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तांतर होतील, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। एकंदरीत आज ज्या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे शहर। बघा आज पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवड असेल, स्वारगेट असेल, कात्रज असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, औंध असेल, यांसारख्या मोठमोठ्या तालुक्यांमध्ये मोठमोठ्या गावांमध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, त्यासोबत तिसरा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर। बघा मुंबई शहरामध्ये अंधेरी असेल, धुळे झोपडपट्टी असेल, अशा भागांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सुद्धा मिळत आहेत। भरपूर लाडक्या बहिणीने कालच्या दिवसांपासून व्हिडिओच्या खाली कमेंट करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे की आमचे 2 महिन्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी पुणे शहर असेल, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, अशा 30 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे येत आहेत आणि आज दुपारी उर्वरित 9 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच आज सकाळी कमी जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले होते, त्यामुळे आज सकाळी कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु आज दुपारी जास्त जिल्ह्यांमध्ये पैसे सोडलेले आहेत, त्यामुळे आज दुपारी जास्त जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांपैकी उर्वरित 9 जिल्ह्यांमध्ये आज दुपारपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर या 9 जिल्ह्यांची यादी तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये वाचून सुद्धा दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणीनं काही गोष्टींची तुम्ही सुद्धा काळजी घ्यायची आहे। तर याच्यामध्ये काही महत्त्वाची कामे करायला सांगितले होते, जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुमची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे खाटागड बँकेत आल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे अगदी 1 मिनिटामध्ये सांगतो। जर तुम्ही अगोदरपासून कामे केलेली असतील किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कामे कराल तर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा या ठिकाणी लवकरात लवकर संपून जाईल। परंतु ज्या लाडक्या बहिणी दुर्लक्ष करतील, ज्या लाडक्या बहिणी अफवांना बळी पडतील, अशा बहिणी फक्त व्हिडिओज बघत राहतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्याचे पैसे येणार नाहीत,
यासोबतच तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 830 रुपये सुद्धा विस्तार होतील। एकंदरीत राज्यातील 2,52 लाख बहिणींचे आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, कारण परवा दिवशी बँकांना सुट्टी होत्या, बँकेचे सर्व कामकाज बंद सुद्धा झालेलं होतं, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये परवा दिवशी पैसे आलेले नाहीत। त्याचप्रमाणे आज सकाळी सुद्धा SBI बँकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, पोस्ट बँकेचा सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा प्रॉब्लेम झालेला होता, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँका अशा मोठमोठ्या बँकांचा प्रॉब्लेम झालेला होता। त्यामुळे आज सकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होऊ शकलेले नाहीत, परंतु आज दुपारी 12 वाजता हे सगळे प्रॉब्लेम दूर झालेले आहेत। सर्व्हर सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे निधी वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं आणि खाटागड पैशाने सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, म्हणजे 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींची आज सकाळपासून प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळी 3 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, आज दुपारी 2 वाजल्यापासून या 9 जिल्ह्यांमध्ये निधी वितरणास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींनी आपला जिल्हा या 9 जिल्ह्यांपैकी आहे का, आपण सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का, आपलं बँक खातं या बँकेपैकी आहे का, आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येऊ शकतात का, आपण या योजनेसाठी पात्र आहोत का, अशा पद्धतीचे सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमेंटामध्ये देऊन टाकतो। कारण काही बहिणींना पैसे आलेले असतील आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील त्या बहिणींच्या मनामध्ये अशा प्रकारचे प्रश्न 100% पडणार आहे। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पडणार आहे की आपल्याच खात्यामध्ये कशामुळे पैसे आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो। बघा पहिला प्रश्न तुमचा की आपल्याच खात्यामध्ये पैसे का आलेले नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, हे दोन्ही हप्ते डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार होते, म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार होते। त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेला असेल, आधार कार्डची डीबीटी ॲक्टिव्ह केलेली असेल तरच तुम्हाला पैसे विस्तार होतील। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो दुसरा प्रश्न पडलेला असेल तर तो दुसरा प्रश्न म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत का। बघा लाडक्या बहिणींनो, अजून गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, परंतु लाडक्या बहिणींनो, या 2 हप्त्यांचे पैसे वितरण झाल्यानंतर लगेच गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो तिसरा प्रश्न पडलेला असेल तर तो तिसरा प्रश्न म्हणजे आमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे का। बघा लाडक्या बहिणींनो, आपण सर्व लाडक्या बहिणींच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो, कमेंटची उत्तरे सुद्धा देत असतो, जेणेकरून लाडक्या बहिणींचा फायदा व्हावा। लाडक्या बहिणींना याच्यामधून या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी माहिती मिळावी यासाठी आपण तळागाळातून महत्त्वाची माहिती काढून आणत असतो आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या गावरान भाषेत बांधून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि या ठिकाणी तुमचा ज्ञान सुद्धा वाढवत असतो। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम यांच्यामध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि याच बैठकीमधून हा निधी मंजूर करण्यात आलेला होता, म्हणजेच ऑगस्ट हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी आणि सप्टेंबर हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी, अशा पद्धतीने 7,200 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। हा निधी बँकांकडे विस्तार करण्यात आलेला होता आणि बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडकी बहिणींनो, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर सातारा असेल, रायगड असेल, कोल्हापूर असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, जालना अशा जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होतील। आज पत्रकारांशी बोलत असताना आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार लवकरच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। बघा हे प्रतीक्षा 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सव निमित्त लाडक्या बहिणींचे ऑगस्ट हप्त्याची प्रतीक्षा संपणार होती, परंतु त्या पिरियडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पोहोचलेला होता, पेटलेला होता, त्यामुळे तुम्हाला गणेशोत्सव निमित्त पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे आणि सप्टेंबर महिना सुद्धा भरत आलेला आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवली
परतवण्यात आलेले आहे, परंतु 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती फेक व्हिडिओ बनवले जात आहेत. या ठिकाणी फेक नरेटिव्ह सुद्धा पसरवलं जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणीने अफवांना बळी पडू नये आणि सत्य वाहिन्या पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लवकरच पैसे येतील आणि पैसे जमा झाल्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे.